नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे साबुदाणा खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। एका भांड्यामध्ये मी 500 किलोग्राम साबुदाणा घेतला आहे, म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर वरचा पाणी काढायचा। हा साबुदाणा 4 तास भिजायला ठेवायचा। वर झाकण ठेवायचा, मग हा साबुदाणा भिजवून घ्यायचा। 1 किलो घुंगरू शेंगदाणे मी इथे घेतलेला आहे, तो चांगला भाजून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी घुंगरू शेंगदाणे आता चांगला भाजून घेत आहे। हा बघा, अशा प्रकारे मी हा शेंगदाणे व्यवस्थित चांगला असा भाजून घेत आहे। हा शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर थंड करण्यास ठेवायचा। थंड झाल्यावर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। जाडसर कूट तयार करून घ्यायचा। शेंगदाणे हे कोणताही घेतला तरी चालेल। हा बघा, आता शेंगदाणे चांगला भाजलेला आहे। गॅस बंद करायचा। शेंगदाण्याचा कढई आता मी खाली असा उतरून ठेवलेला आहे। साबुदाणा 4 तास भिजवून घेतला आहे। भिजवून घेतल्यानंतर भांड्यामधून मी असा ताटामध्ये काढलेला आहे। हा बघा, हा भिजवलेला साबुदाणा असा दिसत आहे। एकदम चांगल्या प्रकारे हा साबुदाणा भिजलेला आहे। साबुदाणा हा एकदम पांढरा शुभ्र दिसत आहे भिजवून घेतल्यानंतर। हा सर्व साबुदाणा भिजवून घेतलेला मी ताटामध्ये काढलेला आहे। 2 चमचा लाल तिखट, हा बघा शेंगदाणे पडलेला आहे तो काढला आहे। अर्धा वाटी घुंगरू शेंगदाणे भाजून घेतलेला घ्यायचा। 2 चमचा मीठ, 2 चमचा साखर, 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतला आहे। अर्धा लिंबू चिरून घेतला आहे। शेंगदाणे आता थंड झालेला आहे। थोडेसे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे। जाडसर कूट तयार करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी जाडसर कूट तयार करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला हा कूट या डब्यामध्ये मी काढलेला आहे। हा बघा, असा हा जाडसर कूट तयार करून घ्यायचा। हा बघा, असाच प्रकारे मी सर्व कूट तयार करून घेतलेला आहे। हा पण कूट त्या कूटामध्येच घालत आहे। हा बघा, हा कूट भरपूर प्रमाणात तयार झालेला आहे। सर्व कूट असाच मी तयार करून घेतलेला आहे। भिजवून घेतलेल्या या साबुदाण्यामध्ये 2 चमचा लाल तिखट मी घातला आहे। 2 चमचा मीठ घालायचा। 2 वाटी होईल इतका जाडसर कुटून घेतलेला हा शेंगदाण्याचा कूट घालायचा। हा बघा, मी आता यामध्ये हा कूट घालत आहे। 2 वाटी होईल इतका हा कूट घालायचा। आता या साबुदाण्यामध्ये साखर 2 चमचा घालायचा। भिजवून घेतलेल्या या साबुदाण्यामध्ये साखर मी 2 चमचा घातलेला आहे। अर्धा लिंबाचा रस यामध्ये घालायचा, म्हणजे लिंबू पिळून घ्यायचा। हा बघा, आता मी घातला आहे। हा घुंगरू शेंगदाणे अर्धा वाटी घालायचा। हा बघा, अजून थोडेसे शेंगदाणे मी घालत आहे। सर्व साहित्य आता मी घातलेला आहे। हा भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये सर्व साहित्य घातलेला आहे। तिखट मीठ घातलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे दिसत आहे। चमच्याने असा थोडासा मिक्स करून घ्यायचा। हा ताट भरलेला आहे, जास्त करता येत नाही। थोडासा मी असा मिक्स करून घेतलेला आहे। एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे। त्या कढईमध्ये पाव बाउल होईल इतका तेल घालायचा। हा बघा, इतका तेल या कढईमध्ये घालायचा। तेल चांगला गरम होऊ द्यायचा। हा साबुदाणा खिचडी तेलामध्ये व तुपामध्ये असा दोन्ही प्रकारे करता येतो।
मी साबुदाणा हा खिचडी तेलामध्येच करून घेत आहे. तेल चांगला गरम झालेला आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेला हिरवी मिरची घालायचा. चांगला असा झारीने परतून घ्यायचा. आता यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा. सर्व साहित्य घालून घेतलेला हा भिजवून घेतलेला साबुदाणा या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, आता मी सर्व हा साबुदाणा या फोडणीमध्ये घालणार आहे. हा बघा, ताट मी हातात असा घेतलेला आहे. थोडा थोडा करून असा हा साबुदाणा या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, सर्व साबुदाणा आता मी या फोडणीमध्ये घातलेला आहे. चांगला असा झारीने परतून घ्यायचा. हा साबुदाणा असा चांगला झारीने परतून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला परतायचा. हा साबुदाणा सारखा असा परतून घ्यायचा, म्हणजे सारखा असा झारीने परतायचा. हा साबुदाणा एकदम मऊ होई तोपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे. हा बघा, असा हा साबुदाणा चांगला परतायचा, एकदम मऊ होई तोपर्यंत परतायचा. जोपर्यंत हा साबुदाणा एकदम सॉफ्ट मऊ मऊ होत नाही तोपर्यंत असा हा साबुदाणा सारखा असा परतायचा. हा बघा, अशा प्रकारे व्यवस्थित चांगला परतून घ्यायचा. गॅसचा स्पीड हा थोडासा मोठाच ठेवायचा. असा हा साबुदाणा चांगला परतून घ्यायचा. हा बघा, चांगला व्यवस्थित असा परतून घेतल्यानंतर असा हा साबुदाणा तयार झालेला आहे. हा साबुदाणा एकदम मऊ मऊ होई तोपर्यंत चांगला परतायचा. हा बघा, अशा प्रकारे एकदम मऊ व्हायला हवा. हा आता साबुदाणा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे, परतून झालेला आहे. एकदम चांगला असा हा साबुदाणा तयार झालेला आहे. साबुदाणा तयार केलेला हा कढई मी आता खाली ठेवते. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे. एकदम चांगल्या प्रकारे हा साबुदाणा तयार झालेला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. हा बघा, एकदम छान असा साबुदाणा तयार झालेला आहे. हा साबुदाणा थोडासा मी या ताटामध्ये काढत आहे. हा बघा, मी आता हा साबुदाणा या ताटामध्ये थोडासा काढून घेणार आहे. 2 शेंगदाण्याचे लाडू पण ठेवलेला आहे. वाटीमध्ये दूध ठेवलेला आहे, दूध साखर असा. हा बघा, साबुदाणा खिचडी आता येथे तयार झालेला आहे. थोडंसं मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, असा आता साबुदाणा मी काढून घेतलेला आहे. टेस्टी साबुदाणा खिचडी हा रेसिपी आता येथे तयार झालेला आहे. टेस्टी साबुदाणा खिचडी हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.